नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागणी 441, जाहिरात 216 जागांची. राज्य सरकारकडून पोलीस उपनिरीक्षक पदांना कात्री. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MPSC महाराष्ट्र गट ब च्या पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे 441 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले होते. मात्र राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आयोगाने मागणीपत्र सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर PSI पदासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये जाहिरात काढण्यात आली. मात्र या जाहिरातीमध्ये 216 पदे आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे 225 पदे कमी का करण्यात आली, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट ब च्या पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन जून 2024 मध्ये परीक्षा घेणे अपेक्षित होते. मात्र राज्यातील निवडणुकांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीनुसार PSIची फक्त 216 पदे भरण्यात येणार आहे. याविषयी पाठपुरावा करण्यासाठी 5 मार्च 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली असता लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक क्षमता राहिलेली नाही, त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या जागा वाढवू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. याविषयी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, सुमारे 3 ते 4 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आलेल्या जाहिरातीमध्ये पदांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे राज्य सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे. राज्यात पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 2,951 जागा रिक्त असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक भरतीत केवळ 216 जागांचा समावेश का केला आहे? अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना. याबाबत प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी सकाळने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांना सोमवारी 24 तारीख दुपारी 2:15 आणि सायंकाळी 7 वाजता दूरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना मेसेज पाठविला असता त्यालाही उत्तर दिले नाही. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे 1 वर्ष वाया गेले आहे. विद्यार्थ्यांनी जागा वाढीसाठी सत्तेतील काही आमदार मंत्र्यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. लाडक्या बहीण योजनेमुळे राज्याची परिस्थिती खूप बेताची आहे, असे कारण आम्हाला देण्यात आले. भागवत जोकारे स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी. राज्यात सुमारे 3,000 जागा रिक्त असताना PSIच्या फक्त 216 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळ करू नये. सोमनाथ चव्हाण स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी. परीक्षा वेळेवर न झाल्याने 1 वर्ष वाया गेले, तर दुसरीकडे वय वाढत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आई-वडील शहरात राहण्यासाठी पैसे पुरवू शकत नाही. श्रेया नागरे स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी.